नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे. कालच आपल्या इंस्टाग्राम पेजवरील दहीहंडीवाला या पेजचे 25,000 फॉलोअर पूर्ण झाले आहेत. त्याबद्दल सगळ्या गोविंदा पथकांचे सगळ्या फॉलोअर्सचे मनापासून आभार. अशीच पाठीवरती थाप असू द्या. हा दहीहंडीवाला तुमच्यासाठी सदैव तत्पर असेल. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत पनवेल या नगरीत एका नामांकित गोविंदाला भेट देण्यासाठी. ज्या गोविंदा पथकाने पनवेल या नगरीमध्ये मागच्या वर्षी 8 थरांचा विक्रम रचला होता. मी तर खूप उत्सुक आहे या मंडळाशी गप्पा गोष्टी करायला. तर आपण जाणून घेऊया त्यांची माहिती त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. सगळीकडे दहीहंडीचं वातावरण चालू आहे, कसं वाटतंय? दहीहंडीचं वातावरण म्हणजे आम्ही वर्षभर या सणाची वाट बघत असतो. आतुरता लागलेली असते. एकदा का पाऊस पडायला लागला का त्या सणाची चाहूल असते. असं वाटतं कधी घरातून बाहेर पडतोय आणि कधी मैदानात येतोय. आपल्या बाळगोपाळांना, आपल्या श्रोत्यांसाठी तुझ्याबद्दल आणि तुझ्या या पथकाबद्दल थोडीशी माहिती दे. माझं नाव मयूर एकनाथ भोईर आणि माझ्या गोविंदा पथकाचं नाव मैत्री गोविंदा पथक. आमचा मैत्री गोविंदा पथकाची एक वैशिष्ट्य अशी आहेत की आमचा एकमेव पथक आहे की संपूर्ण तालुक्यातनं गोविंदा खेळायला येतात गोविंदासाठी. आणि हे गेल्या 2017पासून आम्ही स्थापना केली. त्यानंतर आमचे विविध भागातून मुलं यायला लागली. त्याच्यामुळे आम्ही फक्त 1-3 वर्षापूर्वी आमचं गोविंदा पथकाचं नाव बदलून आम्ही मैत्री गोविंदा पथक केलं. आणि आमची जसं मैत्रीचं नातं अटूट असतं तसे नाते जुळत गेले आणि आज 350 लोकांचा गोविंदा झालेला आमचा. मुंबई आणि ठाण्यामध्ये गोविंदाचा क्रेज बघायला मिळतो, पण नवी मुंबई आल्यावर तो क्रेज कुठेतरी ओसरताना दिसतो. पनवेल या नगरीमध्ये गोविंदा पथक तयार करणं, पुन्हा त्या पथकातर्फे मागच्या वर्षी 8 थर लावणं ही खूपच मोठी बाब आहे. तर हे गोविंदा पथक तयार करताना सुरुवातीला काय काय आव्हानं होती? आव्हानं तसे होते, आमच्याकडे पुरेसे खेळाडू नव्हते. पहिले जेव्हा मी चालू केला तेव्हा अवघ्या 50 ते 55 खेळाडूमध्ये चालू केला. नंतर आस्ते आस्ते ती संख्या वाढत गेली आणि जो आमचा खेळाडूंचा जोश बघत आणि आमच्या पण मनात एक वाटलं का बाबा चला आपल्या तालुक्यामध्ये कोणीही केलं नाही का आपण करू शकतो. तर त्यासाठी आम्ही 2023 साली आम्ही एक ध्येय ठेवलं का बाबा आम्हाला 8 थर लावायचे. पण 2024ला आम्ही त्यासाठी तयार पण होतो, पण एक वेळेअभावी आम्हाला ती ट्राय नाही मारता आली. पण 2025ला आम्ही ठाम राहिलो का जे काय होईल ते लावायचंच. त्या अनुषंगाने आम्ही दुपारी 12 वाजताच पहिले मोठे 7 थर लावले आणि थर उतरवले कडक. त्यानंतर आम्हाला झाला की आपला मार्ग मोकळा, आपण 100% 8 थर लावणार. त्याच्याच जोरावर आम्ही दिवसभरात 10 ठिकाणी 7 थर लावले. त्यानंतर 2 वेळा 8 थर लावले आणि एकदम मोठे 7 थर लावून आमचा गोविंदाचा उत्सव जोरदार साजरा केला. दहीहंडी म्हटलं की अपघात, किरकोळ अपघात होतात. त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विमा म्हणजे इन्शुरन्स. तर आपल्या पथकाचा विमा उतरवला जातो का? हो, विमा हा आम्ही उतरवतोच दरवेळी आणि प्रत्येक गोविंदा लहान मोठ्या गोविंदा पथकाने उतरवणे गरजेचं आहे. कारण की प्रत्येक दिवस सारखा असतो असं नाही. अपघात ही सांगून होणारी गोष्ट नाही. म्हणून हा विमा उतरवणे गरजेचंच आहे. काही काही दहीहंडी पथकं असतात, ती दहीहंडीच्या दिवशी बाहेर पडतात फक्त पैसे कमवण्यापुरता. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे, अपघात होतात आणि जी पथके 2-2 महिने सराव करतात त्यांना कुठेतरी गालबोट लागतं. तर अशा पथकांना तू काय सांगशील? मी तर पहिलं तर सांगतो, तुम्ही जर त्या गोष्टीसाठी प्रिपेअर नसताय तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये हात टाकूच नका. तुम्ही मेहनत करा. मेहनतशिवाय काहीच पर्याय नाही. आम्ही पूर्ण मेहनत केली. अक्षरशः एवढी मेहनत केली की आम्ही रात्री 12:30 पावणे 1 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचो. आणि पोरं पण आमची एवढी जिद्द आहे. मुलांनी पण एवढं सहकार्य केलं का अक्षरशः आम्ही त्या सरावाला 9 ट्राय मारल्या 7 थरांच्या. मी खाली एकटा असताना देखील 7 थर 3 एक्के मारून लावलेले आहेत प्रॅक्टिसला. नक्कीच, नक्कीच. कारण तुम्ही आधी सराव करा. त्या सरावानंतरच तुम्हाला कळतील की तुमचे किती थरांपर्यंत तुम्हाला मजल मारता येते. दहीहंडीच्या दिवशी काय काय दहीहंडी आयोजक असतात, ते डान्सचे, नृत्याचे प्रकार ठेवतात. त्यामुळे काय होतं, दिवसभर दहीहंडी पथकं असतात त्यांचा वेळ वाया जातो. तर अशा आयोजकांना तू काय सांगशील? चांगला प्रश्न विचारलात. जेवढे पण आयोजक आहेत, आयोजकांशिवाय मजा नाही. नाच गाणे होणं आहे रे, पण एक काहीतरी मर्यादा असावी त्याला. काही गोविंदा पथक 1-1 तास 2-2 तास थांबून राहतात. त्यातले मोठे जे गोविंदा पथक असतात म्हणजे 9 थर 10 थरवाले त्यांना संधी लवकर भेटते. पण जे लहान गोविंदा पथक असतात 5 थर 6 थर त्यांची पण ताकद असते थर मोठे लावण्याची, पण त्यांच्याकडे पुरेसे खेळाडू नसतात. आज प्रत्येकाला वाटतं की आपण मोठमोठे थर लावावे प्रत्येकासारखे. आता आपल्या मुंबई उपनगरामध्ये जसे गोविंदा पथक आहेत त्यांना वाटतं बघून का आपण पण त्यांच्यासारखे थर लावावेत. पण आयोजकांना एकच विनंती असेल की तुम्ही तुमचे नाच नृत्य ठेवा, परंतु जे गोविंदा 2-2 महिने प्रॅक्टिस करतात त्यांनाही वेळ द्या की जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल आणि ते
एक नाही, दोन नाही तर डबल 4-5 ठिकाणी सलामी देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच नक्कीच, कारण तो दिवस असतो, तो गोविंदांचा दिवस असतो, त्यांना तो दिवस जगू द्या. तर आपण इथे एक टंग ट्विस्टरचा चॅलेंज घेऊया. मी एक ओळ सांगेन, ती 5 वेळा न थांबता बोलायची आहे. ओके. भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी. भटजीचा पुतण्या पुतण्याचा भटजी, भटजीचा पुतण्या पुतण्याचा भटजी, भटजीचा पुतण्या पुतण्याचा भटजी, भटजीचा पुतण्या पुतण्याचा भटजी, भटजीचा पुतण्या पुतण्याचा भटजी. करेक्ट करेक्ट करेक्ट. पुढचा हा थोडा अवघड असणार आहे. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा, तांबडा भोपळा, पांढरा भोपळा, तांबडा भोपळा, पांढरा भोपळा, तांबडा भोपळा, पांढरा भोपळा, तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. अरे बापरे, अजब अजब अजब. आता इथे एक आपण रॅपिड फायर क्वेश्चन राऊंड घेऊया. क्रिकेट की दहीहंडी? दहीहंडी. दहीहंडी की गर्लफ्रेंड? दहीहंडी. जिमची प्रॅक्टिस की दहीहंडीची प्रॅक्टिस? खरं तर दोन्ही पण, कारण की दहीहंडी खेळासाठी पहिले फिटनेस महत्त्वाचं आहे, त्यासाठी दोन्ही. दहीहंडीची सकाळची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? नाईटची प्रॅक्टिस. शेवटचा प्रश्न, मुंबईच्या हंड्या की ठाण्याच्या हंड्या? सर्वप्रथम मुंबईच्या तर ठाण्याच्या दहीहंड्या आहेच, पण आमच्या पनवेलच्या 350 वर्षाची परंपरा त्या देवांच्या हंड्या आहेत. त्या आम्ही भले इथे आम्ही मोठमोठे थर लावत असतो तरी आम्ही त्या आवर्जून आमच्या गोविंदा पथकातला प्रत्येक मुलगा बघायला जातो. ती एक 350 वर्षापासून चालवलेली परंपरा आहे. जर आयोजन बघायचं तर मुंबई ठाणे, आणि मला तर वाटतं की त्यांच्यासारखं आयोजन पनवेल आणि नवी मुंबईमध्ये व्हावं. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर मित्रांनो, हे होतं पनवेलमधील मैत्री गोविंदा पथक. पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन गोविंदा पथकाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा.